अंतिम सामना नक्कीच सतीशच्या हाताला काहीशी मगाच्या सामन्यामध्ये दुखापत झाली होती, नाही तर सतीशच इथे सलामीला फलंदाजीला आला असता. दरम्यानच्या काळामध्ये आपण इथे बघतोय नक्कीच सलामीला फलंदाजीला आले ते रुपेश आणि आनंद. सलामीचा गोलंदाज कीर्तिराज आणि पहिल्या चेंडूवर दिशा बरकडते. पंच समांतर जमिनीला समांतर हात करून आम्हाला इशारा दाखवत आहेत का पहिलीच धाव ही मिळते अवांतर. नक्की 0 चेंडू 1 धाव. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे. दोस्ती चषक 2024 आयोजक आहेत प्रॅक्टिस टीम अंबरनाथ. नक्कीच एक खूपच सुंदर असं मैदान सुद्धा शाहूराजे क्रिकेट ग्राउंड बदलापूरचं. तिथे खूपच सुंदर असं नियोजन. पुन्हा एकदा चूक होते, पुन्हा एकदा दिशा भरकडते कीर्तिराजकडून. नक्कीच तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. चांगली धावसंख्या समोरच्या संघाला उभारून देताना नक्कीच इथे अतिरिक्त धावा कुठेतरी कमी खर्च कराव्या लागतील. बघावं लागेल काय करतोय KBR कुडपण संघ, कोणत्या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. कारण सलग 2 सामन्यांमध्ये 50च्या पुढे धावसंख्या उभारली आहे ती श्री भैरवनाथ कोंडवी या संघाने. आणि ते बघतोय नक्की चांगला चेंडू, चांगला टप्पा. काहीसे बॅटची खालची कडा घेऊन तिथेच थांबतोय तोपर्यंत एक चोरटी धाव. दरम्यान पहिला लिगल चेंडू पडल्यानंतर धावसंख्या झाली ती 3. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं पुनरागमन म्हणावं लागेल. कारण रुपेश सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडू पासून थांबवणं ही गरज असेल. कारण रुपेश यांनी पहिल्या 2 सामन्यांमध्ये खूपच आक्रमक अशी फलंदाजी केलेली आपण बघितली होती. परंतु तेव्हा सकाळचं सत्र होतं. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये काय होते ते बघावं लागेल. परंतु इथे 4 चेंडू टाकल्यावर तेव्हा 3 अतिरिक्त धावा आतापर्यंत खर्च केल्या. अवघा 1 लिगल चेंडू कीर्तिराजकडून पडलेला आपण इथे बघतोय. त्यामुळे संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 चेंडू 4 धावा. ते पुन्हा एकदा बघतोय, पुन्हा एक अवांतर धाव. इथे चूक होते. बॉबी येऊन समजावतोय कीर्तिराजला. नक्कीच बॉबी कडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. सँडी सुद्धा आपल्या मित्राला मार्गदर्शन करायला आलाय आणि हे मार्गदर्शन आता करणं खूपच गरजेचं आहे. कारण 1 लिगल चेंडू साठी 4 अतिरिक्त धावा खर्च केल्या त्या कीर्तिराजने. आता आपली लेंथ कशी टाकतोय आपल्याला बघावं लागेल. त्यांनी साईड चेंज केलेली आपण इथे बघतोय. दरम्यान फलंदाजी मार्कवर आहेत आनंद यांच्यासाठी पहिला चेंडू आणि खूप सुंदररित्या टोलावलेल्या पॉइंटच्या दिशेने बघतो आपण. चेंडू जातोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक चोरटी धाव. दुसऱ्या धावेचा आनंदचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय रुपेश यांनी. नक्कीच 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 6. नक्कीच इथून आता मोठे फटके खेळावे लागतील. रुपेश यांना दाखवावं लागेल कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच मजबूत आहे. त्या संघाकडे सुद्धा प्रेम सारखा प्रेमाने षटकार ठोकणारा फलंदाज आहे. तर तिकडे राज सारखा फलंदाज आहे ज्याने मागील सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी करून सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. बॉबी सुद्धा आहे ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करताना सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. परंतु इथे कीर्तिराजकडून होते पुन्हा एकदा चूक, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7. कीर्तिराजला आता काहीस चांगलं पुनरागमन करून द्यावं लागेल. कारण कीर्तिराज फायनलच्या सामन्यामध्ये तुझ्याकडून अशी चूक तुझ्या संघाला विजयापासून दूर नेऊ शकते आणि हीच चूक तू सुधारशील अशी तुझ्या संघातील प्रत्येक खेळाडूला तुझ्याकडून अपेक्षा असेल. तुझ्या गावाला तुझ्याकडून ती अपेक्षा असेल. ती नक्कीच तू पूर्ण करशील. बघतोय आपण इथे पुन्हा एकदा चांगला असा फटका टोलवलेला आहे. तिथे राज येण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो पोहोचेल आणि पुन्हा फेकी करेल तोपर्यंत अवघी 1 धाव. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या होते ती 8. बघावं लागेल इथे आनंद काय करतोय. आनंदाने फटके घेतोय का.
आनंदाने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच लेग बिफोर विकेट इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये नसतो म्हणून, नाहीतर पंचांना एखाद्या वेळी आकाशाकडे आपलं बोट दाखवावं लागून आनंदला परतावं लागलं असतं, परंतु इथे रबर बॉल क्रिकेटमध्ये लेग बिफोर नसल्यामुळे चेंडू होतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे ती 9 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 लिगल डिलिव्हरीज टाकल्या गेल्या आहेत आणि खूप सुंदर असा चेंडू बघूया. बॉबी झेल घेतोय का? नक्कीच बॉबीने यशस्वी असा झेल घेतलाय आणि बाद कोण होतोय तर बाद होतोय संघाचा कर्णधार रुपेश. रुपेश बाद झाल्यामुळे आता कुठेतरी मोठा फटका बसू शकतो केव्हीआर कुडपण या संघाला, कारण केव्हीआर कुडपण संघाचा दुसरा त्यांचा महत्वाचा फलंदाज सतीश, त्याच्या हाताला नक्कीच मगाशी दुखापत झालेली आपण इथे बघितलं होतं. दरम्यान सतीशला अजूनही कुठेतरी मागे ठेवून अनिकेत फलंदाजी मार्कवर जातो. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय स्वतःवर काहीसा नाराज होतोय रुपेश आणि रुपेश पवेलियन कडे परततोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 9 या धावसंख्येवर. 5 चेंडू 9 धावा. जरी 5 धावा अतिरिक्त खर्च केल्या असल्या तरी रुपेशची विकेट काढून चांगला असं पुनरागमन रुपेशच्या विकेट माध्यमातून आपल्याला संघाला करून दिलेलं आहे ते कीर्तिराजने. नक्कीच ही किमया त्यांनी प्रत्येक सामन्यात करून दाखवली. पहिल्याच षटकामध्ये एक गडी तरी त्यांनी बाद केलेला आपण प्रत्येक सामन्यात बघितलेला आहे. येतोय मैदानावर जखमी वाघ, ज्याने सकाळपासून धिंगाणा घातलाय मैदानावर, तो सतीश आता मैदानावर येतोय. 31 नंबर जर्सीतला सत्तू और सतीश. जेव्हा संघ अडचणीत येतो तेव्हा जबाबदारी स्वीकारावी लागते. जखमी वाघ नक्कीच आता मैदानावर आलाय. हा जखमी वाघ कशा प्रकारे उत्तर देतोय सँडीच्या गोलंदाजीवर आपल्याला बघावं लागेल. आता अठरा आणि इथे बघतोय इथे हाताला दुखापत, नक्कीच हाताच्या दुखापतीचा त्रास होतोय, परंतु संघाला जेव्हा गरज असते तेव्हा संघासाठी आपल्या गावासाठी यावं लागतं आणि अशी चांगली खेळी करून दाखवावी लागते. नक्कीच आपण इथे बघतोय जेव्हा देशाला गरज होती तेव्हा युवराज सिंगने कॅन्सर असताना सुद्धा मैदानामध्ये उतरला होता आणि वर्ल्ड कप मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवून आपल्या संघाला वर्ल्ड कप मिळवून दिला होता. नक्कीच तेव्हा भारताचं नाव मोठं करण्यामध्ये युवराज सिंगचा सुद्धा मोठा वाटा होता. तसाच काहीसा खेळ इथं आता आपल्या गावासाठी करावा लागेल सतीशला. नक्कीच दुखापत काहीशी मोठी आहे असं काहीसं चित्र आपल्याला मैदानावर दिसतंय. त्यामुळे दुसऱ्या फलंदाजाला बोलवणं भाग पडतंय. सतीशला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काहीतरी करायचंय परंतु नाही तो करू शकत. त्याच्या हातातून पुन्हा एकदा रक्त बाहेर निघताना आपण इथे मैदानामध्ये दिसू शकते आपल्याला. नक्कीच जर जखम मोठी असेल तर तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबाल तर तेच चांगलं असेल, नाही तर आयुष्याचं क्रिकेट त्या अंगठ्यामुळे आपलं नेहमीचं राहू शकतं. याची पुरेपूर काळजी घ्या. तुम्हाला अजून भरपूर खेळायचं आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या गावाचं नाव मोठं कराल आणि गावाचं नाव मोठं करताना नक्कीच तुम्हाला हे अंगठे आणि पूर्ण आपलं शरीर साबूत ठेवावं लागतं. दरम्यान त्याच्या जागेवर आता नक्कीच तेजस येतोय फलंदाजीसाठी. इथे बघतोय आपण दरम्यानच्या काळात 1 धाव केबीआर कुडपण या संघावर काहीसा घाला होतोय, कारण पहिल्याच षटकामध्ये रुपेश बाद झाला होता. रुपेशने थोडंसं संयम दाखवला असता, शेवटच्या षटकापर्यंत जर खेळू शकला असता तर नक्कीच धावसंख्या चांगली उभारण्यासाठी मदत झाली असती. परंतु
काहीशी इथे चूक झाली रुपेश कडून आणि इथे सँडी कोणती चूक करत नाहीये. सँडी दाखवतोय का मी काय या संपूर्ण सामन्यांमध्ये चांगली गोलंदाज म्हणून मला ओळखलं गेलं तर याच कारणामुळे कसा त्रिफळा उडवला नक्कीच आपण आता ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. ऍक्शन रिप्ले आपण बघतोय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असाच काहीसा त्रिफळा उडवला होता आणि त्याच पद्धतीमध्ये यावेळेस मिडल स्टंप उडवला होता, यावेळेस लेगचा स्टंप उडवला जातोय. सँडीच्या बॉलिंगवर खूपच सुंदर अशी गोलंदाजी नक्कीच सँडी कडून केली जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 20-3. नक्कीच जो गोलंदाज चांगली करतो गोलंदाजी त्या वैभवला फलंदाजीसाठी लवकर उतरावं लागतंय कारण 3 गडी बाद झाले आणि त्यांचा मुख्य फलंदाज एक रिटायर हर्ट होऊन मैदानाकडे पुन्हा पवेलियनकडे पुन्हा एकदा परतलाय. त्याच्यामुळे काहीस दबाव निर्माण झालाय तो कुडपण्या संघावर आणि ते पहिला चेंडू होता बॉबीचा चेंडू समजला त्या अगोदरच इथे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो आनंदला काहीस दुःख होतंय. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. अंतिम सामना आहे याचा पुरेपूर विचार करायचा आहे. नक्कीच इथे आनंद बाद होतोय आणि प्रदीप मैदानामध्ये जातोय. आता जे 2 गोलंदाज जे प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत होती ते 2 गोलंदाज आता मैदानामध्ये दिसत आहेत वैभव आणि प्रदीप. आता प्रदीप आणि वैभव यांना जबाबदारी स्वतःला स्वीकारावी लागेल का आपल्या गोलंदाजीसाठी आपण किती चांगली धावसंख्या उभारायची आहे आणि त्याचंच आव्हान तुम्हाला स्वीकारायचंय. बघतोय आपण इथे दरम्यानच्या काळात एक निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली आहे ती 20 या धावसंख्येवर. जर हा 4 षटकांचा सामना आहे तर तुम्हाला नक्कीच इथे 50 पार तर नक्कीच करावं लागेल. बॅट कुठे आणि बॉल कुठे. नक्कीच बॅट आडव्या पट्ट्यामध्ये खालून फिरवली जाते आणि चेंडू उसळी घेऊन जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच इथे खूप मोठी चूक होते. इथे जिंकलाय तो बॉबी, नक्कीच इथे हारतोय तो रुपेश कारण पहिल्या षटकामध्ये बाद झालेला आहे. बघावं लागेल ते वैयक्तिक तर आता इथे काहीशी त्यांची कामगिरी ढेपाळली आहे परंतु सांघिक कामगिरी चांगली होते का बघावी लागेल. दरम्यानच्या काळात बॅटला चेंडू तर लागलाय. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडे जाईल तोपर्यंत अवघी एकच धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. दरम्यानच्या काळात वैभव आता स्ट्राईक एंडवर असेल. वैभवसाठी टाकला जाणारा बावीचा पहिला चेंडू. 4थं षटक कोण आपलं टाकणार ते बघावं लागेल. सँडी स्वतः स्वीकारतो का कीर्तिपालच्या हातात देतो. आणि इथे बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये टाकलेला हा चेंडू पुन्हा बॅट फिरवली होती. बॅटच्या मधोमध चेंडू येतोय आणि चेंडू एवढ्या लांब जातोय की तो मैदानचा गेट आहे त्याच्या सुद्धा बाहेर गेलेला हा चेंडू सीमारेषा पार. षटकार पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि चेंडू राहतोय निर्धाव. धावसंख्येमध्ये स्थिरावते ती 27 या धावसंख्येवर. फ्रेश 4 बॉलर सॉरी.
27 lost for 4 wicket. चला जास्त टीममेट्स घ्यायच्या नाहीयेत, विनंती असेल दोन्ही संघांना. रोहन नक्कीच शेवटचा षटक घेऊन आला रोहन, आणि रोहनने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. प्रदीप यांचा खूप सुंदर पुनरागमन असेल हे. रोहनने आतापर्यंत एकाही सामन्यामध्ये गोलंदाजी केलेली नाहीये, परंतु फायनलचा सामना 4 फ्रेश गोलंदाजासोबत खेळायचा होता आणि चौथ्या षटकाची जबाबदारी स्वतः रोहनने स्वीकारली आणि दाखवले पहिल्या चेंडूवर कामही ही जबाबदारी स्वीकारली आहे. प्रदीपला बाद करून दाखवलंय. दरम्यान अरुण नक्कीच एक वयस्कर खेळाडू आपण इथे बघतोय, नक्कीच ते मैदानामध्ये उतरलेत. वैभवला स्ट्राईक घ्यावी लागेल. नक्कीच इथे वैभवला स्ट्राईक देण्यासाठी अरुण यांनी प्रयत्न केला पाहिजे, कारण वैभवनी मागील षटकामध्ये चांगला असा फटका खेळला होता. त्यामुळे संघाची धावसंख्या 25च्या पार तर गेली, ती 40च्या पार नेण्यासाठी इथे चांगला असा फटका अरुण यांचा जातोय सीमा रेषा पार, चौकार. खूपच सुंदर असा फटका आपण बघितला इथे अरुण यांच्या बॅट मधून. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 31. इथे बघू शकता प्रेक्षकांची सुद्धा चांगली अशी गर्दी या मैदानावर झालेली आहे. प्रेक्षक सुद्धा या सामन्यांचा आनंद घेत आहेत. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा काही वेळ हवेमध्ये सँडी जातोय चेंडू पर्यंत. जोपर्यंत सँडी चेंडू पर्यंत जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा सुद्धा नक्कीच वैभव प्रयत्न करणार आणि इथे वैभवचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतोय. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल वैभव आणि अरुण यांच्यामध्ये. 3 धावा धावून काढल्यात. धावसंख्येमध्ये 3 ने वाढवताना धावसंख्या होती ती 33. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये वैभव स्वतःकडे स्ट्राईक ठेवून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो का अरुण यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान षटकातील चौथा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे जज करण्यामध्ये चूक होते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. वैभवने खूपच सुंदर असं पुनरागमन आपल्या संघाला करून दिलेलं आपण इथे बघतोय. धावसंख्येला आता 40 ने गवसने घातली आहे. ही 40 ची धावसंख्या कुठेतरी थोडीफार महागात पडू शकते, कारण त्यांच्याकडे सुद्धा वैभव सारखा गोलंदाज आहे, नक्कीच प्रदीप सारखा गोलंदाज आहे, सतीश सुद्धा गोलंदाजीसाठी येऊ शकतो. ही नक्कीच त्याच्या जर हाताची दुखापत बरी झाली तर नक्कीच तो फलंदाजीसाठी येऊ शकतो, तर नक्कीच तो गोलंदाजीसाठी नक्कीच चांगला प्रयत्न करेल. आणि इथे पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमा रेषा पार, षटकार. खूपच सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल वैभवला, कारण वैभवला गोलंदाजी मधून नंतर रन्स वाचवायचे. वैभवला तिथे गोलंदाजी करताना फायदा होणार आहे. धाव संख्या झाली ती 46. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपण इथे बघतोय. बघावं लागेल इथे संघाचं सांघिक अर्धशतक 4 षटकांमध्ये लगावू शकले तर नक्कीच एक आव्हानात्मक धाव संख्या असेल ती राज आणि बॉबीसाठी, कारण आतापर्यंत राज आणि बॉबी यांनी ज्या धावा केल्या त्या पहिल्या इनिंग मध्ये केल्या होत्या, त्यांच्यावर दबाव तेव्हा नव्हता, आता दबाव निर्माण होईल. नक्कीच त्यासाठी 50 धावांचं एक मानसिक धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. इथे काहीसं शेवटचं षटक महागात पडतंय रोहन यांचं. 5 चेंडू झालेत आतापर्यंत, धावा खर्च केले ते 19. एक गडी बाद सुद्धा त्यांनी केलाय. दरम्यान शेवटचा चेंडू, नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेतात का बघायला लागेल. नाही, एक धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल ती श्री भैरवनाथ कोंडवी या संघाला. नक्कीच दोन्ही संघांचा मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक अभिनंदन. चांगला खेळ आपण फायनल मध्ये दाखवला, सुरुवातीचा खेळ दाखवला तो श्री भैरवनाथ कोंडवी या संघाने. तर शेवटच्या षटकामध्ये येताना वैभवने सुंदर अशी फलंदाजी करताना, KBR कुडपण संघाचा वैभवने चांगली अशी फलंदाजी करताना चांगली बघावं लागेल आपल्याला त्याच्या वैयक्तिक धावा किती झाल्यात.
4 चेंडूंचा खेळ खेळताना वैयक्तिक 18 धावा वैभवने केल्या. नक्कीच त्याला आता गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगला असा खेळ करावा लागेल, बघावा लागेल. आता सलामीचा फलंदाज कोण येतोय. दरम्यान इनिंग ब्रेक आपण इथे घेऊया. चला मेगा फायनलच्या सामन्याकडे वळूया. पहिल्या इनिंग मध्ये चांगला असा धडाकेबाज फलंदाजी करताना वैभवने जी फलंदाजी केली होती तोच वैभव आता गोलंदाजी मार्कवर जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान असताना 77 नंबरची जर्सी घातलेला वैभव येतोय. पहिला चेंडू घेऊन समोर असेल राज टू ओम आणि ते पहिला चेंडू खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो ओमकार. नक्कीच इथे सतीचं कौतुक करावं लागेल. एका हाताने क्षेत्ररक्षण करताना खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण करून पहिल्या चेंडूवर बाद केलंय ते ओमकारला. बघतोय आपण कोणाला पाठवतायत, नक्कीच बघूया कोण येतंय. बॉबी येतोय फलंदाजीसाठी. राज थांबवत होता बॉबीला, नक्कीच बोलत होता तू उशीर आहे, परंतु बॉबी आलाय. बॉबी सांगतोय काही
षटकांचा सामना आहे. नक्कीच इथे मला सुद्धा यावं लागेल, मला चांगला खेळ करावा लागेल, तेव्हा आपण कुठेतरी जिंकू. वैभवने पहिल्या चेंडूवर सुंदर असा चेंडू टाकला, त्याचा सुंदर असा क्षेत्ररक्षणाला हा एक गडी बाद दिला पाहिजे. नक्कीच हा गडी जाईल बाद तो 31 नंबर जर्सी मधल्या सत्तूला. नक्कीच या सामन्यांसाठी आम्हाला भरत शेलार, सुहास मोरे यांनी जे आपण हे चेंडू आपण रबल बॉल क्रिकेट मधील जे चेंडू बघतोय यांनी बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. ज्ञानदेव शेलार यांनी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्या ट्रॉफी आपल्याला इथे मैदानाच्या समोर दिसत आहेत मंचावर, त्या आपल्याला त्यांनी नक्की स्पॉन्सर केलेले आपण इथे बघतोय. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू घेऊन वैभव, आणि वैभवने टाकलेला चेंडू काही वेळ हवेमध्ये, इथे क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी होते चूक. थोडासा अजून प्रयत्न केला असता तर नक्कीच फायनलच्या सामन्यामध्ये यश प्राप्त झालं असतं. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा बॉबीचा प्रयत्न होता, परंतु राजने सांगितलंय 4 षटकांचा सामना आहे, थोडं थांबून खेळूया, थोडं अजून थांबूया आणि मग आपण आपल्या धावांचा प्रयत्न करूया. दरम्यानच्या काळामध्ये धावसंख्येला सुरुवात होते 2 चेंडू 2 धावा. नक्कीच खूपच सुंदर अशी गोलंदाजी वैभवची म्हणावी लागेल. मोठा फटका खेळू देत नाहीये राज सारख्या फलंदाजाला. इथे बघतोय षटकातील तिसरा चेंडू घेऊन वैभव, आणि इथे मस्त पैकी उसळी घेतलेला चेंडू बघत होतो, परंतु बाहेरच्या दिशेला जात होता, बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तो प्रयत्न फसतोय. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात, परंतु पंच निर्णय देत आहेत अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 3. फायनलचा सामना कसा असावा तर तो नक्कीच असा असावा, कारण वैभव समोर राज, राज समोर वैभव, राज वैभव काय करतायत बघावं लागेल. इथे प्रदीप येत आहेत, जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक धाव सतीचं नक्कीच कौतुक करावं लागेल. बॅकअपला जात आहेत, एका हाताने आपला खेळ करतायत, मैदानामध्ये उभे राहत आहेत, सतीचं कौतुक करावं तेवढं कमी. नक्कीच एक गडी बाद होताना त्यांचं मोठं योगदान होतं, परंतु आता ही दोघांची मैदानावर जी जोडी आहे, या मैदानावरील जोडीला नक्कीच तुम्हाला बाद करावा लागेल, तेव्हा तुमचं कुठंतरी मोठं पुनरागमन होताना आपण इथे बघतोय. प्रथम क्रमांकाचा जे चषक आपल्याला इथं दिसतोय, प्रथम द्वितीय आणि मालिकावीरचे जे चषकाचे सौजन्य आहेत ते नागेश दादा भोसळे, दीपक दादा पार्टे आणि विशाल दादा सावंत यांनी आपल्याला इथे जे चषक दिसत आहेत त्यांचे स्पॉन्सर आपल्याला ते आहेत. नक्कीच त्यांचा सुद्धा हार्दिक आभार. दरम्यानच्या काळामध्ये पंच आपल्याला इशारा जमिनीला समांतर हात करून दाखवत आहेत, काही अवांतर धाव. नक्कीच खूपच सुंदर पंच आपल्याला या सामन्यांसाठी लागलेत. मृत्युंजय आणि आशिष दोघांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच या ग्राउंड उपलब्ध करून देणाऱ्या या सर्व शाहूराजे क्रिकेट ग्राउंड चे सर्व सदस्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. 10 क्रिकच्या माध्यमातून कुणालजी मात्रे, रॉय, गोविंद या सर्व त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार. प्रथमेश ठाकूर यांना आपण काही समालोचन कक्षामध्ये ऐकलं होतं, त्यांचे मनपूर्वक आभार. इथे बघतोय चांगला असा फटका समालोचन कक्षाला सलामी देताना बॉबीने ठोकलाय, सीमा रेषा पार षटकार. धाव संख्येला 6 ने बढती मिळते. खूपच सुंदर फटका टाकलाय आणि धाव संख्या होते ती 11. बघूया इथे आता पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बघतोय आपण. 77 नंबरचा वैभव चेंडू बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न होता, 6व्या-7व्या स्टंपवर आलाय, नंतर त्यांनी ठोकून दिलेला हा गगनचुंबी षटकार. खूपच सुंदर खेळी करतोय बॉबी. आजच्या दिवसातील त्याचा फॉर्म बघता नक्कीच हा सीझन त्याचा खूपच चांगला चालला असेल. रबल बॉल क्रिकेटचा बादशाह म्हणून नक्कीच त्याला यावर्षी ओळखलं जाईल असंच या मैदानावरून दिसतंय. आणि इथे पुन्हा एकदा चांगला असा फटका, पण फटका फसतोय, फटक्याखाली येतोय अंकित. नाही, इथे सत्तूनी प्रयत्न केला होता. अंकितने नक्कीच तो प्रयत्न केला असता तर काहीचा फायदा झाला असता, कारण सत्तूला थोडं उलट यायचं होतं, परंतु अंकित थोडासा थांबला आणि ते प्रयत्न फसतोय. नक्कीच इथे काहीसं जीवदान मिळालंय बॉबीला. बघतोय आपण तोपर्यंत 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 13. 20 चेंडूमध्ये आता 37 धावांची गरज. 19 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज.
सरासरी 12च्या आसपास आहे. बघावं लागेल, प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढायच्या आहेत. नक्कीच इथे वैभवची कामगिरी कशी असेल, यानंतर येणारा प्रदीप काय करतो, सतीश गोलंदाजी करतो का, हे बघावं लागेल. दरम्यान इथे खूपच सुंदर असा खाली राहिलेला चेंडू आणि षटक संपतंय. खूपच सुंदर असं षटक टाकल्यानंतर धाव संख्या झाली ती 13. नक्कीच 13 ही जास्त चांगलंही षटक म्हणता येणार, जास्त वाईटही म्हणता येणार नाही. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता ओमकार, परंतु त्यानंतर चांगला असं पुनरागमन करून दिलं बॉबीने. एक सुंदर असा षटकार मारला होता. त्याच्यानंतर चांगला झेलचा प्रयत्न झाला होता, परंतु झेलचा प्रयत्न फसला. दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रदीप.
धावसंख्या झाली होती 28. खूपच सुंदर. आपण तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला इथे थोडासा व्यत्यय आला होता, परंतु आपण इथे पुन्हा एकदा वळूया या सामन्याकडे. आजचा हा फायनलचा सामना 30 झाले, सॉरी 30 झाले, 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 30. अजूनही जिंकण्यासाठी आपण बघतोय 18 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 18 धावा. बघावं लागेल सतीश इथे गोलंदाजी करतात का. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते अरुण. नक्कीच त्यांनी फलंदाजी करताना सुद्धा एक चांगला असा चौकार लगावला होता आणि एक 3 धावांची खेळी सुद्धा त्यांनी केली होती. 2 चेंडू आणि 7 धावा केल्या होत्या. त्याच धावा त्यांना आता आपल्या षटकामध्ये वाचवाव्या लागतील. बघावं लागेल बॉबी कसा खेळतोय अरुण यांच्या समोर. तिसरं षटक घेऊन अरुण टू बॉबी. खेळाडूंनी मैदानात यायचंय. हाय, खेळाडूंनी मैदानात यायचंय. आपले कमिटी मेंबर्स आहेत तिथे. नक्कीच खेळायला पुन्हा एकदा सुरुवात होते. 12 चेंडू 18 धावा. KBR कुडपण वर्सेस श्री भैरवनाथ कोंडवी. बघतोय आपण आजचा अंतिम सामना. 12 चेंडू 18 धावांची गरज असताना अरुण यांचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खूपच सुंदररित्या टाकलेला आपण इथे बघतोय, परंतु दिशा भरकटली होती. पंचांचा अवांतर धावेचा इशारा. नक्कीच ही अवांतर धाव असेल. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. अरुण यांचा पुढचा चेंडू. इथे सुद्धा चांगला असा चेंडू टाकला होता. इथे यष्टी रक्षकाकडून चूक होत आहे. यष्टी रक्षकाकडून चूक होते, परंतु पंच पुन्हा एकदा अवांतर धावेचा इशारा करतायत. नक्कीच पंचांशी वाद घालायचा नाहीये. फायनलचा सामना असल्यामुळे मागच्या चेंडूवर आम्ही सुद्धा इथे ऍक्शन रिप्ले बघितला होता, परंतु तेव्हा वाईड होता. तरी सुद्धा तुम्ही वाद घालायचा आता नाहीये. पुन्हा एकदा अवांतर धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली होती 33 झालेली आहे. नक्कीच वाईट +1 असल्यामुळे नक्कीच इथे तुम्हाला आता आपल्या खेळामध्ये सुधार करावा लागेल. 12 चेंडू 15 धावा. इथे अरुण यांचं षटक कुठं महाग पडतंय का काय. नक्कीच इथे खूपच सुंदर ऍक्शन आहे त्यांची, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. बघूया जातोय का. नक्कीच सीमारेषा पार चौकार.
11 चेंडू 11चा कोणता होतोय बकरा गोलंदाजाचा का फलंदाजाचा बघावा लागेल अरुण यांचा पुढचा चेंडू नक्कीच इथे 11 चेंडू 11 धावा असताना एक चांगलासा फटका आता वैभवला झेल घ्यावा लागेल आणि योग्य वेळेस त्याने घेतलेला हा झेल आणि होतोय फलंदाज बाद नक्कीच इथे खूपच सुंदर असा झेल बघतोय आपण नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये बघतोय खूपच सुंदर गोलंदाजी ऍक्शन खूपच चांगला असा फटका खेळला होता राजने समोरच्या दिशेने कव्हरच्या वरून मारलेला हा फटका कव्हर डीप कव्हरला असलेला खेळाडू नक्कीच वैभवने सुंदररित्या घेतलेला झेल हा झेल वैभव तू मगाशी घेतला असता नक्कीच तुझा संघ आता कुठेतरी पुढे असता आता सुद्धा तुम्हाला पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून दिली अरुण यांनी नक्कीच इथे राज सारखा महत्वाचा गडी बाद झालेला आहे ज्या खेळाडूने चांगला असा झेल घेतला होता तो शुभम आता मैदानामध्ये आलेला आहे बघावं लागेल शुभमने चांगला झेल घेतला होता अरुणने चांगली खेळी केली होती हे दोन्ही खेळाडू आता समोरासमोर उभे आहेत अरुण काय करतात आपल्या गोलंदाजीमधून कारण अजूनही त्यांच्याकडे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक नंतर शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येणार ते सुद्धा आपल्याला बघायचंच आहे दरम्यान पुन्हा एकदा चांगला असा चेंडू परंतु चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एक धाव पूर्ण धाव संख्येमध्ये 1 ने वाढ धाव संख्या होते ती 38 2 षटक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 38 2 गड्यांच्या मोबदल्यात नक्कीच आपण इथे पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय समोर असेल आता बॉबी अरुण टू बॉबी टू अरुण नक्कीच इथे 9 चेंडू 10 धावा सेमीगा फायनलचा सामना कसा असावा प्रत्येक चेंडूवर उत्कंठा वाढली पाहिजे बॉबी आणि इथे बॉबीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान निर्धाव चेंडूचा इशारा आता 8 चेंडू आणि 10 धावा इथे कॉट बिहाइंडची अपील केली जाते नाही नक्कीच पंच अपील फेटाळतात चेंडू दांगतात निर्धाव असेल आणि आता 8 चेंडू 10 धावा बघावं लागेल इथे काय होतंय 38 धावांची खेळी झालेली आहे संघ कोंढवी या संघाकडून परंतु जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान आहे आणि इथे पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू बघूया तिथे क्षेत्ररक्षक किती धावा खर्च करतोय 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा शुभम कडूनही कोणता प्रयत्न नाही आणि बॉबी कडूनही कोणता प्रयत्न नाही परंतु इथे होत होती चूक परंतु तोपर्यंत त्यांनी चेंडू डेड केलाय फलंदाजांनीच नक्कीच तोपर्यंत बघतोय आपण 3 षटकांच्या समाप्तीनं 1 बॉल बाकी आहे नक्कीच 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज इथे आपण बघतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी सतीश नक्कीच सज्ज असेल बघावं लागेल तो संघासाठी हे षटक टाकणार का कारण त्यांनी पहिल्या चेंडूवर खूपच सुंदर असा एक हाताने क्षेत्ररक्षण करून गडी बाद केलेला सुद्धा आपण बघितला होता दरम्यान शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक पोहोचतोय आणि होतोय झेल खूपच सुंदर असं षटक टाकलंय अरुण यांनी आता 6 चेंडू 9 धावा मेगा फायनलचा सामना कसा असावा तो नक्कीच असा असावा कारण शेवटच्या षटकापर्यंत जाताना सामन्यामध्ये आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज नक्कीच शेवटचा सामना अंतिम सामना 4 षटकांचा आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना केबीआर कुडपण संघ नक्की कोणाला गोलंदाजी देतो कारण त्यांनी त्यांचा हुकमाचा एक अरुणला मागे ठेवलं होतं त्याला मेगा फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी समोर आणलं त्यांनी खूपच सुंदर गोलंदाजी करताना अवघ्या 9 धावा खर्च करताना 2 महत्त्वाचे गडी बाद केलेले आपण इथे बघितले अरुण यांचं सुद्धा खूप खूप कौतुक आता बघावं लागेल 6 चेंडू 9 धावांची गरज असताना सतीश आलाय मैदानामध्ये गोलंदाजीचं आव्हान स्वीकारताना आता बॉबी जिंकतोय का सतीश जिंकतोय बघावं लागेल दोन्ही समोरासमोर असलेले गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात दोन्ही संघांसाठी सतीशला इथे फलंदाजी करता आली नव्हती परंतु गोलंदाजीसाठी इथे तो तयार होतोय बॉबी ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे फलंदाजी केली आहे आता या सामन्यात सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती त्याला इथे आता फायनलच्या सामन्यामध्ये चांगली आता फलंदाजी करावी लागेल 2 मोठे फटके सामना तिकडे बॉबीचा विकेट सामना इकडे बघावं लागेल कोणता संघ सामना जिंकतोय जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे क्षेत्ररक्षण सजवतोय सतीश बघावं लागेल बॉबी नक्कीच खेळाला उशीर करायचा नाहीये सतीश तुम्ही नक्कीच खेळाडू वृत्ती आज 3 ते 4 वेळा या मैदानात दाखवली पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा षटकार गेला होता तेव्हा तुमचा संघ पूर्ण तुमच्या विरोधात होता तेव्हा सुद्धा तुम्ही उभे राहिलात आणि इथे पहिला चेंडू इथे होते यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक
बघतोय आपण इथे काय होतंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न कोणताही नाही, अवघी एक धाव. बॅट मधून निघालेली एक धाव, पंचांचा इशारा, बॅटची कडा घेऊन मिळालेली ही एक धाव. म्हणजे इथे आता समीकरण थोडस सोपं थोडस कठीण. 5 चेंडू 8 धावा. नक्कीच आता सँडी असेल, नक्कीच संदेश असेल, नक्कीच सँडी असेल आता मैदानामध्ये. त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी इथे करावी लागेल. आणि इथे बघतोय चांगला असा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत एक धाव. एका धावेने आता प्रयत्न होणार नाही, एक मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल कारण 4 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे नक्कीच तुम्हाला इथे बघावं लागेल, 7 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. बघावं लागेल सतीश पुढे काय करतोय. सतीश आता कोणत्या टप्प्याचा चेंडू ठेवतोय. नक्कीच इथे 2 झेल सुटल्या होत्या, त्याचा कुठेतरी फायदा तोटा होताना दिसतोय. आणि इथे खूपच सुंदर चेंडू टाकलेला आहे, निर्धाव चेंडू. सतीश याचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण त्या व्यक्तीच्या त्याच्या हाताला आपण बघू शकत असाल लाईव्हच्या स्वरूपात. नक्कीच तो त्याच्या हाताची दुखापत 10 वेळा तिथे बघतोय. मगाशी सुद्धा फलंदाजी करताना त्याच हातात त्या अंगठ्यातून त्याचं रक्त आलं होतं, परंतु आता तो आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी इथे मैदानात उतरलाय. आणि मैदानामध्ये उतरल्यावर तो चांगली कामगिरी कशी असते हे दाखवून देतोय. हेच आता बॉबीला सुद्धा दाखवून द्यायचंय, कारण त्याने आतापर्यंत चांगला खेळ केलाय परंतु अंतिम सामन्यात कुठेतरी अडकतोय. आणि इथे सुद्धा खूपच सुंदर असा चेंडू टाकलाय. नक्कीच इथे खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण इथे बघितलंय. फलंदाजामध्ये थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत 2 धावा. इथे प्रदीप कडून झालीये थोडीशी चूक. प्रदीपचं लक्ष नव्हतं, त्यांनी थ्रो केला होता यष्टीरक्षकाकडे. तो जर त्यांनी केला असता गोलंदाजाकडे तर नक्कीच तिथे बचाव करू शकला नसता आपला विकेटचा सँडी. परंतु इथे थोडीशी चूक, परंतु ती चूक सुधारता येऊ शकते. नक्कीच इथे बघावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये 2 चुका झाल्या होत्या, 2 महत्वाचे गडी इथे बाद होता राहिले होते. एक झेल सुटला होता वैभवकडून, अजून एका क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला होता, परंतु त्याचा पुरेपूर परत नंतर फायदा करून दिला. वैभवने एक चांगला झेल घेऊन दाखवला होता. पुन्हा एकदा आणि इथे बघतो एक चेंडू, बघूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. बॉबीने दाखवून दिलेले, आपण का म्हणून हुकमी एक्का म्हणून ओळखला जातो. बॉबीने दाखवले मी सीझनचा बादशाह आहे. नक्कीच या सीझन मध्ये चांगला असा खेळ करताना बॉबीने दाखवून दिले. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार लगावून दाखवलाय. नक्कीच सतीश तुझं सुद्धा कौतुक असेल, रुपेश तुझं सुद्धा कौतुक असेल, राजचं सुद्धा कौतुक असेल, या सर्व संघातील खेळाडूंचं कौतुक असेल, अभिनंदन असेल श्री भैरवनाथ कोंढवी या संघाचं. नक्कीच त्यांनी दोस्ती चषक 2024 विजयी झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच सतीशचं तसंच केबीआर कुडपण या संघ सुद्धा उपविजेता ठरलाय, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. सर्व आज आलेल्या मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक आभार. दरम्यान इथे चंद्रकांत दादा मोरे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल का आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच